निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई. बरी आहे तुमची तब्येत? हा, बरी बरी. आवाज अगदी येतच नव्हता. मी रोज अनुभवाने अगदी वेडी झालेली आहे. हा, तर त्या दिवशी तर अगदी आवाजच येत नव्हता तुमचा. हो हो हो. बरी आहेत ना आता? हो, माझं नाही, वातावरण बदललं की तब्येत दरवर्षी अशी क्लायमेट बिघडतेच. असंच आहे ना, हो अपडाऊन हो, अपडाऊन चाललंय. चालू आहे. हो ना. हा, तर ताई मी छोटस सांगू अनुभव? हो, सांगा ना, सांगा ना ते. तर मी ताई घाटकोपरून बोलते, फक्त नाव मी सांगत नाहीये. बरं बरं बरं. तर ताई मी 5 वर्ष ते रामदास स्वामी आहे ना, हो त्यांच्या हो हो. अध्यात्मामध्ये होते. अच्छा. नंतर मग घरामध्ये काय काय घटना घडत गेल्या. एकतर भाऊ वगैरे, भावाचं झालं कोविडमध्ये, नंतर अरे मेहुणे गेले. हा, बापरे. झेंडू भाऊ अगदी 30-35 वर्षाचा ऐगो. दुबईमध्ये. हो, आणि त्याच्यानंतर मग त्याला 2 वर्ष होत आहेत तोपर्यंत मोठ्या बहिणीचे मिस्टर अरे, ऑन द स्पॉट झोपेतच. अटॅक आला. म्हणजे अटॅक. हो, आणि एकदम उत्तम व्यक्तिमत्व ही सगळी जण, आणि बाई आमचं ग. सगळं एज्युकेटेड फॅमिली, सगळं व्यवस्थित. हा हा हा. 2 मुलं त्यांची 9th आहेत. बापरे. ते झालं, आणि आता आई 5 तारखेला 5 एप्रिलला. अरे, आईचं काय वय? आईचं ना 72 होतं. हा, म्हणजे आईचं ठीक आहे, पण आईचं हे ठीक फार. वाटतं हो ताई. हो हो. पण ह्या 2 घटना घडल्या ना, खरंच. त्याच्यानंतर मग मी ना त्या ह्याच्यामध्ये रामदास स्वामींच्या बैठकीमध्ये ते माझं मन थोडंसं विचलित झालं, त्यामुळे मी ते सोडून दिलं. हा आणि हा नंतर मग हे तुमचे ना चॅनल बघत बघत ना, मी स्वतःचा का हा युट्यूबवर बघत बघत हे 2 वर्ष झाले आता. हा हा. त्याच्यामध्ये अगदी अनुभव, अगदी वेडीच आहे मी त्याच्यासाठी. हो हो, खरंच सुंदर अनुभव असतात आणि स्वतःचे. ताई तुमचे पहिल्यांदा खूप धन्यवाद की हा तुम्ही इतक्या जोडलेल्या आहात ना आपल्या सेवेकऱ्यांची, हा हा. आणि खूप मोलाची कामगिरी करून घेतायत स्वामी तुमच्याकडून. खरंच खरंच स्वामी करून खूप घेतायत. खूप करून घेतात, आणि अगदी. तुम्ही इतक्या प्रांजळपणे सर्वांशी, सेवेकऱ्यांशी तुम्ही अनुभव शेअर करताना ते खूप खूप म्हणजे स्वामीच देतात शब्दात ही नाही त्याचं शक्ती. सांगणं. खरंच. हा, आणि ह्या माध्यमातून मी पुन्हा केंजले दादा आहेत ना आपले, हो 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 हो. त्यांच्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं होतं. अरे वा. हा, आणि त्यांना एकदा मी भावाच्या संदर्भात, मी जॉबच्या, हा मी हा हा. त्यांना भेटून पण आले. 7-8 महिने झाले काय प्रत्यक्ष म्हणता? हो हो. वा. भाऊ आणि मी गेले, प्रत्यक्ष दादा भेटले, त्यांचं अरे वा. दर्शन झालं, 1 तासभर बोलत बसले मी हो, आणि किती त्यांच्याशी. छान बोलतात ना ते, अगदी अगदी मनापासून वेळ बापरे, देतात. त्यांच्या म्हणजे मुखातून ना स्वामीच बोलतायत. हो ताई, खरंय. खूप त्यांचे फक्त मला आशीर्वाद आणि त्यांचं दर्शन झालं ना, माझे हेच प्रॉब्लेम मोठी नंतर गोष्ट जाऊ आहे. देत, पण ते खूप माझ्यासाठी मोठं, खरंच खरंच. खूप मोठी गोष्ट. हम्म. आणि जेव्हा जेव्हा मी मी असंच माझे प्रॉब्लेम मी काही सांगत नाही. हा हे जे तुम्हाला सांगितलं मी त्यांना सांगितलेलं आहे. हा हा. आणि हे जे होतं त्याच्याशी मी डिस्कस करत नाही. फक्त दादांशी मला बोललं ना तरी मला खूप बरं वाटतं. समाधान. हो हो. हा, कशी आहेस, काय आहेस, ये एकदा म्हटलं दादा तुम्ही कुठेही या मुंबईमध्ये, पण मला तुमचं घडू दे. हा, आणि मागे बघा डोंबिवलीला आलेले एक 7-6 आलेले. हो ना. आणि मला त्यांनी कॉल केला, हे बघ तायडे मी इकडे आलेलो आहे. हा. पण काय झालं ना, म्हणतात ना त्यांना भेटण्याचा पण आपला योग पाहिजे. योग पाहिजे. अगदी हा, अगदी. आणि त्याच्यामध्ये ना मला काही जाणं झालंच नाही त्याच्यामध्ये, कारण मुलगी घरी, मी हा. आणि तिला सांभाळायला, म्हणजे घरी बघायला कोणच नाही. अच्छा, छोटी आहे ते? छोटे म्हणजे 9thला येतात, आता हा, 10thला गेले. बरोबर बरोबर. मग घरी पाहिजे ना लहानच कोणी. आहे ते. हो. हा, त्यामुळे मला जाता आलं नाही. हम्म. ती एक गोष्ट झाली. आणि तशी मी नेहमी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्येच असते. फक्त त्यांचे आवाज जरी ऐकला तरी मला खूप समाधान समाधान. वाटतं. अगदी खरंय. हा, प्रॉब्लेमच घेऊन जावं त्यांच्याशी बोलावं ही गोष्ट नाही. मला त्यांच्याशी बोललं तरी मला खूप आधार वाटतो. खरंय खरंय. आणि आता काय झालं, एक छोटासा अनुभव आहे हा दाळीताई. हा हा. मी ना आमचं घाटकोपर मध्ये राहते. आमचं डेव्हलपमेंट मध्ये बिल्डिंग गेली, त्याला 5 वर्ष झालं. अरे मग मी बापरे. हो, हम्म. म्हणजे प्रोसेस झाली, आता आम्हाला पोझिशन मिळेल 1 महिन्यामध्ये. अरे वा. हा हा हा. हो, तर ते चालू आहे. हम्म. त्याच्यामध्ये आमची 3-4 वेळा रूम चेंज करणं झालं. बापरे. हा,
मग जसं जिथे होतं तिथे ती दुसरी बिल्डिंग गेली, पुन्हा दुसरीकडे आलो, हम्म. तिथे त्या ओनरने सेल केली बिल्डिंग, हा हा रूम सेल केला. मग तिथून पुन्हा तिसरीकडे गेलो. अरे तिसरीकडे गेलो पण बापरे. तिथे काय मुलीला बरोबर वाटत नव्हतं त्या सोसायटीमध्ये. हा हा मग ती म्हणे आम्ही पहिल्यांदा गेलेलो तिथेच आपल्याला पाहिजे. म्हणून ना हा. पूर्ण वर्ष आम्ही ती रूम सोसायटीमध्ये आम्ही शोधतोय मिळतच नव्हती. अरे पूर्ण वर्ष एजंटला सांगूनही मिळत नव्हतं. बापरे बघा. हो, खूप छान होतं तिथे. हम्म. पण नंतर मी काकांना सांगितलं, काका मला ना तिथे रूम पाहिजे का? एक हा गोष्ट सांगितलं, म्हटलं हो हो मिळेल. हा आणि नंतर मिळेल तिथे, तुला जिथे पाहिजे तिथे मिळेलच. हा आणि काही दिवसांनीच मी एजंटला सांगितलं, हा. तर एक रूम मिळाली एप्रिल अरे मध्येच. वा. हो, मिळाली. मी दादांना नंबर वगैरे सांगितला. दादा म्हटले खूप छान आहे, हा. 703 आहे, चांगला आहे, हम्म. व्यवस्थित आहे. लगेच आम्ही 15 एप्रिलला इथे शिफ्ट झालो. हा हा इतका हा. रूम छान आहे ना. अरे वा. खूप रूम छान वगैरे दादा आहे. बोलतात आणि होत नाही असं होतच नाही. हो, मी दादा बोलले होणार, मिळेल तुला जिथे पाहिजे तिथेच मिळेल. तर हा हा मला रूम मिळाला. इथे मी शिफ्ट वगैरे झाले. छान सोसायटी, म्हणजे जिथे मी पहिली होती तिथेच मुलीला फ्रेंड वगैरे होते ना, ग्राउंड हा. वगैरे बरोबर, सोसायटीला. मुलांचं तसंच असतं. मग ती खूप इच्छा होती, वर्षभर मिळालं नाही. पण जेव्हा मी हम्म. 1 वर्षाने अग्रीमेंट केलेलं ना, त्याच बरोबर वर्षाने मला इथे रूम मिळालं. दादांनी सगळं आणि मला दादांनी मला थोडी सेवा दिलेली आहे गणपतीची. हम्म. की नाही का, जाऊन ते काय द्यायचं असतं, हो फळ हो वगैरे हो. गणपतीला अर्पण, ती केली. आणि घरी मला मंत्र वगैरे 121 वेळा असं बोलायला सांगितलेलं. हा ते हा. मी ना जमेल तशी ताई केली. रेग्युलर पण नाही माझ्याकडून झालं. जॉब जमेल. करता तुम्ही? मी होते स्कूलमध्येच होते मी. अरे वा. हा हा हा. पण ना ताई, माझी मुलगी ना ही प्री मॅच्युअर झाली आणि अरे. ती 1 kg वेटच्या आतमध्ये झाली. अरे बापरे. फक्त 7.5 ग्रॅमची आहे. ऐको. हो ताई, त्यामुळे ना मला जॉबला ना रिझाईन करावं नाही, लागलं, बरोबर आहे, गव्हर्नमेंट आपले जॉब. अपत्य महत्वाचे आधी. आणि ताई मग मी ना, ती एकच मुलगी मला आहे. ओ. मग ती खुश तर मी खुश. मग अगदी मी अगदी म्हटलं मी खरंय. जॉब सगळं मिळेल मला, पण मला मुलगी नाही मिळणार, बरोबर आहे. म्हणून मग मी ना ते तिच्यासाठी सगळं महत्व आहे सगळं. तिच्यासाठी खूप. माझी मुलगी पण माझी खूप चांगली आहे. हो ना. आणि तिने एक लेटर वगैरे लिहिलेलं, हो. खूप छान लिहिलेलं. म्हणजे आता मी तुम्हाला वेळ नसेल ताई, मी एवढं नाही सांगू नाही शकत नाही, नाही. बोला बोला. तुम्हाला म्हणजे जे योग्य वाटेल ते बोला. मला रूम कधी मिळेल वगैरे, मी तुम्हाला धन्यवाद. मी दादा तुमच्या भेटीला येईल. स्वामी, मी बिना चप्पलची तुमच्या दर्शनाला येईल, असं खूप छान लेटर लिहिलेलं तिने. आई ग. आणि मग मी काय केलं, ते लेटर ना आपल्या देवाऱ्यामध्येच मी ठेवलेलं. हा 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 हा. तर ते लेटर मी सारखी बघते आणि पुन्हा ठेवते. पण माझा ना आता तिचे क्लासेस वगैरे सुरू झाले ना बरोबर. त्यांचे, हा हा. त्यामुळे अजून योग नाही आला जाण्याचा अक्कलकोटला. नाही, तिचं सगळं होऊ द्या, 10वी वगैरे व्यवस्थित, आणि मग आरामात जा. म्हणजे स्वामी काही म्हणत नाही. हा सांगण्याचा उद्देश काय, दादांनी मला सांगितलं आणि मला रूम बरोबर मिळाला. हा हा हा. योग्य तेच बरोबर रूम मिळालं. नाही, खूप छान ताई, मी शेअर करते. ओके ताई, चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.